नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट क व ड ची काल आन्सर शीट या ठिकाणी आलेले फर्स्ट आन्सर शीट। तर मित्रांनो, या फर्स्ट आन्सर शीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। कारण की मित्रांनो, कमी गुण मिळाल्याच्या नंतर आता तुम्हाला या भरतीमध्ये कशा प्रकारे चान्स मिळू शकतो किंवा इथून पुढे आपण काय करावे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। किंवा हा जो काही तुमचा कमी स्कोर असणार आहे तर यामध्ये काय बदल होऊ शकतो का, किंवा यामध्ये तुमचे मार्क काय वाढू शकतात का किंवा कमी होऊ शकतात याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि शेवटी 65 प्रश्न बरोबर असणारे विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये चान्स कितपत आहे याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, काल या ठिकाणी आन्सर शीट आलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच विद्यार्थी मित्रांनो 65 ते 70च्या रेंजमध्ये आहेत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। आता जे विद्यार्थी 70 प्लस गुणावाले आहेत तर हे विद्यार्थ्यांसुद्धा आपण सुद्धा यांची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। परंतु 65 ते 70च्या मुलांसाठी या ठिकाणी काय चान्स असणार हे या ठिकाणी पाहूयात। तर पहा मित्रांनो, काल आन्सर शीट आल्याच्या नंतर बरेच प्रश्न या ठिकाणी TCSने चुकीचे दिले होते, त्यामध्ये उत्तरसुद्धा काही चुकीचे आहे। जवळपास मित्रांनो, आज जे काही तुमचे जे काही क्वेश्चन आहेत, आज जे काही तुमचे ज्या विद्यार्थ्यांचे 60 असतील 65 असतील तर जवळपास मित्रांनो 5-5 क्वेश्चनचा 4 किंवा 5 क्वेश्चनचा यामध्ये फरक पडू शकतो सेकंड आन्सर कीमध्ये। आता हे जे काही तुमचे स्टार्टिंगचे मार्क असणार आहेत त्यामुळे इथं जरी कमी मार्क असतील नर्वस होऊ नका याची गॅरंटी। कारण की मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पाहिला DMERचा जो काही रिझल्ट आहे मित्रांनो, खरे तुमचे मार्क कोणते असणार म्हणजे मेरिटसाठी तुमचे खरे मार्क जे असणार मित्रांनो ते असणार तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे। कारण की तुम्हाला सांगतो, DMERमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 130 140 होता अशा विद्यार्थ्यांचा नॉर्मलायझेशन स्कोरमध्ये डायरेक्ट 150 झालेला आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा नॉर्मलायझेशनच्या अगोदरचा स्कोर 150 होता त्या विद्यार्थ्यांचा स्कोर डायरेक्ट मित्रांनो 130 135 पर्यंत आलेला आहे DMERमध्ये। त्यामुळे नर्वस होऊ नका। ज्या विद्यार्थ्यांना 82-83 मार्क आहेत त्यांचा स्कोर कमीसुद्धा होऊ शकतो, ज्या विद्यार्थ्यांना 65-66 त्यांचा रिझल्ट वाढूसुद्धा शकतो। कारण की बरेच विद्यार्थी मित्र आपले या ठिकाणी DMERची सुद्धा परीक्षा दिली, त्यांच्यासोबत मी चर्चासुद्धा केली मित्रांनो। आणि बरेच विद्यार्थी जे की DMERमध्ये लागले त्यांच्यासोबत सुद्धा मी चर्चा केली की ज्या विद्यार्थ्यांना मी विचारत होतो की अगोदर तुमचा कट ऑफ काय होता, ज्यावेळेस तुमची मार्क कळल्याच्या नंतर तुम्हाला जे काही सुरुवातीला जे काही स्टार्टिंगला मार्क कळल्याच्या नंतर तुम्हाला अशी होप होती का की तुम्ही DMERमध्ये कुठल्या तरी पदासाठी म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही परीक्षा दिली त्यामध्ये तुम्ही लागू शकाल। तर ज्या विद्यार्थ्याचं नॉर्मलायझेशनच्या नंतर बोलत होते की सर नॉर्मलायझेशनच्या अगोदर जे काय आमचा स्कोर होता असं आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही या ठिकाणी जॉईन होऊ, पण नॉर्मलायझेशन नंतर जो आमचा काही स्कोर वाढला हा स्कोर मित्रांनो आम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळून देऊन गेला। तर मित्रांनो, याचा अर्थ नॉर्मलायझेशनचे जे काही तुमचे मार्क असणार हेच तुमचे फायनल मार्क असणार आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थ्यांना 65 जरी क्वेश्चन असले तरीसुद्धा आशा सोडू नका। कारण की याच्यामध्ये आता बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीचा पेपर दिला त्यांनासुद्धा चांगले गुण आहेत, म्हणजे जे विद्यार्थ्यांना तलाठी रिझल्ट लागल्याच्या नंतर ते तलाट्यामध्ये जाणार आहेत, लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल कमी गुण आहेत तर मित्रांनो 10-10 5-5 मार्काचा या ठिकाणी फरक नॉर्मलायझेशनमध्ये पडू शकतो। इव्हन मित्रांनो DMERमध्ये डायरेक्ट 30-30 मार्कापर्यंत फरक पडलेला आहे, लक्षात ठेवा। म्हणजे जवळपास तुमचे 10 ते 15 क्वेश्चनपर्यंतचा फरक DMERमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये झालेला आहे, हे लक्षात ठेवा। ही गोष्ट स्वीकारा। जर वाटल्यास तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर जर तुमच्या त्या मित्रांनी DMERचा जर पेपर दिला असेल किंवा KVTचा जर पेपर दिला असेल तर त्यांच्याशी चर्चा करा आणि मगच मित्रांनो तुम्हाला असं। कारण की मी चर्चा केली त्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांनो, मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आणि जे विद्यार्थी DMERमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेतले त्यांना विचारलं की नॉर्मलायझेशनच्या अगोदरचा तुमचा स्कोर काय होता, नंतर तुमचा स्कोर काय झाला। त्याच्यानंतर त्यांनी असं सुद्धा सांगितलं की आमचे काही मित्र होते की ज्यांना चांगला स्कोर होता, नॉर्मलायझेशनच्या नंतर त्यांचा स्कोर कमी झाला आणि आमचा स्कोर कमी होता तर आमचा स्कोर वाढला। त्यामुळे नर्वस होऊ नका। तुमचे फायनल मार्क जे असतील ते या ठिकाणी मित्रांनो कुठले असतील तर ते नॉर्मलायझेशन नंतर असणार आणि खरे मार्क तुमचे कोणते आहेत तर नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क आहेत, लक्षात ठेवा। आता ज्या विद्यार्थ्यांना 65 क्वेश्चन बरोबर आहेत त्यांनासुद्धा आशा आहे, कारण की कशामुळं जे विद्यार्थी तलाठी भरतीचा पेपर दिला त्यांनी ग्रुप डचा सुद्धा पेपर दिलेला आहे। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी वन विभागाचा पेपर दिला त्यांनी ग्रुप डचा सुद्धा पेपर दिलेला आहे। जे विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी PMC भरतीमध्ये पेपर दिला होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी ग्रुप डचा पेपर दिलेला आहे। म्हणजे तलाठी भरतीमध्ये कटणारे पोरं ग्रुप डची परीक्षा सोडणार, त्याच्या ग्रुप डची नोकरी सोडणार, आरोग्य शोक होणारे सुद्धा ग्रुप डची नोकरी सोडणार। म्हणजेच मित्रांनो, तुमचा जो काही कट ऑफ आहे या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये लागणारे ग्रुप ड जानेवारीमध्ये तुमचा या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे ग्रुप डीचा, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत तुम्ही 65 वालेसुद्धा मुलं लागणार आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे काय होणार याचं की जे विद्यार्थी तलाठी होतील ते ग्रुप ड सोडून देणार, जे विद्यार्थी आरोग्य शोक होतील ते ग्रुप ड सोडून देणार, जे विद्यार्थी शिक्षक होतील ते ग्रुप ड सोडून देणार। बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकामध्ये चांगला स्कोर आहे, ग्रुप डमध्ये सुद्धा चांगला स्कोर आहे, असे सुद्धा विद्यार्थी सोडून देणार आहेत। त्यामुळे ग्रुप डचे मित्रांनो तुम्ही वेटिंगवर जरी पडला तरीसुद्धा तुम्ही लागणार। 65 क्वेश्चन जरी तुमचे बरोबर असतील तरीसुद्धा मित्रांनो तुमचे या ठिकाणी ग्रुप डमध्ये
काम होण्याचे चान्सेस जास्त आहे। फक्त फरक एवढाच पडणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना 65 किंवा 68च्या क्वेश्चनच्या रेंजमध्ये आहेत तर त्या विद्यार्थ्यांना थोडीशी मेरिट लागल्याच्या नंतर 1 महिना वेटिंग करावी लागणार आहे। फरक एवढाच पडणार आहे। मात्र 65 मार्कवाल्या पोराचं सुद्धा या ठिकाणी काम 100% होणार आहे म्हणजे आहे। ठीक आहे, तर मित्रांनो यावर सुद्धा तुमचं काय मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सत्य परिस्थिती तुम्ही या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तलाठी झालेला आता माझे 3-4 मित्र आहे की ज्या विद्यार्थ्यांना तलाठी भरतीमध्ये 82चा स्कोर आहे, ग्रुप ड मध्ये सुद्धा 82चा स्कोर आहे। मला सांगा आता या विद्यार्थ्यांना तलाट्यामध्ये 82, ग्रुप ड मध्ये सुद्धा 82, हा विद्यार्थी तलाठी झाल्याच्या नंतर ग्रुप डची 100% नोकरी सोडणार आहे। माझे 3 ते 4 मित्र असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये 122, 128चा स्कोर आहे, त्यांना ग्रुप ड मध्ये 82, 84चा स्कोर आहे, ते सुद्धा सोडून देणार। म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना 80+ क्वेश्चन आहेत तर हे विद्यार्थी कुठे नाही कुठेतरी या ठिकाणी क्लास 3ला चांगल्या पोस्टसाठी मित्रांनो या ठिकाणी प्रेफरन्स देतील, हे लक्षात ठेवा। आणि 80+ क्वेश्चन असणारे विद्यार्थी तलाट्यामध्ये सुद्धा शेप आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, 80+ विद्यार्थी तलाट्यामध्ये जर लागले तर साहजिक ग्रुप डची मेरिट ही खाली येणार आहे। आणि शिक्षकमध्ये सुद्धा शिक्षकाची मेरिट लागल्याच्या नंतर सुद्धा ग्रुप डीची मेरिट खालीच येणार आहे। त्यामुळे ग्रुप ड 65 क्वेश्चन जरी असतील तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही फक्त या मेरिट लिस्टवर समोर लक्ष देत चला, एवढं मात्र करा। लक्ष देणं होत नसेल किंवा तुम्हाला जर अपडेट राहायचं असेल, तुमचे सुद्धा 65 क्वेश्चन असतील तर आपली चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचं बेल आयकॉन क्लिक करा। जशा मेरिट लिस्ट लागतील तशा किंवा इतर काही इन्फॉर्मेशन येत राहील तर 6 महिने मित्रांनो आपल्याला कंटिन्यू ग्रुप डच्या ज्या विद्यार्थ्यांना 65 क्वेश्चन आहेत आणि त्यांचं मेरिटमध्ये जर काम झालं नाही तर त्या विद्यार्थ्यांना जवळपास 6 महिने याच्या टचिंगमध्ये राहणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट या ठिकाणी देत राहील आणि वेळोवेळी त्याची माहिती घेत राहील। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद।